Kindly open your Bibles to Isaiah chapter 60 verse 20. यशायाचा 60वा अध्याय आणि त्यातलं 20वे वचन. तुमच्याकडे जर बायबल असेल तर उघडा आणि काढा. Your sun shall no more go down, neither shall your moon withdraw itself, for the Lord shall be your everlasting light, and the days of your mourning shall be ended. यशायाचा 60वा अध्याय त्यातलं 20वे वचन म्हणतं, तुझा सूर्य पुन्हा मावळणार नाही, तुझ्या चंद्राचा क्षय होणार नाही, कारण यहोवा तुझी सनातन प्रभा होईल आणि तुझ्या शोकाचे दिवस समाप्त होतील. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. What a great statement by our God. आपल्या देवाने केलेलं हे किती महान असं विधान आहे ना, Your sun shall no more go down, की तुझा सूर्य पुन्हा मावळणार नाही, neither your moon shall withdraw, तुझ्या चंद्राचा क्षय होणार नाही, but the Lord shall be your everlasting light, तर परमेश्वर तुझी सनातन प्रभा म्हणजे सनातन प्रकाश असेल and the days of your mourning shall end. आणि तुझ्या शोकाचे दुःखाचे दिवस संपतील. Praise God. देवाला धन्यवाद. You know, figuratively, sunrise speaks of light. आता सूर्योदय म्हणजे प्रकाशाविषयी, जीवनाविषयी बोलतो. It speaks of productivity, joy, सूर्योदय म्हणजे काहीतरी निर्मिती, काहीतरी आनंद याविषयी Life. बोलतो, जीवनाविषयी बोलतो, newness, काहीतरी नवीनता, नाविन्य. सकाळ झाली, पहाट झाली, सूर्य Dawn, उदयाला आला, growth. पहाट झाली, सूर्य उदयाला आला. and sunset speaks about decline, आणि सूर्यास्त म्हणजे असं मावळणं जे आहे, जे खाली जात आहे, जे मावळत आहे, मृत्यू म्हणा, sorrow, दुःख म्हणा, misery, आणि त्रास म्हणा, lamentation, विलाप किंवा शोक म्हणा, crying, रडणं, fear. भीती. And God says, आणि ते म्हणतो, your sun will never go down. तुझा सूर्य पुन्हा आता मावळणार नाही, Your sun will never set. तुझा सूर्य कधी मावळणार नाही, तुझा सूर्यास्त कधी होणारच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That means you will have continuous joy, continuous peace, and continuous happiness. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये सातत्याने तुम्हाला आनंद, खुशी, शांती हे सगळं लाभेल. Praise God. देवाला धन्यवाद. God is going to change the whole scenario of your life. परमेश्वर तुमच्या आयुष्याचा संपूर्ण नकाशा बदलून टाकणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And you will enjoy the freedom आणि तुम्हाला त्या आझादीचा आनंद घेता येईल. forever and ever. कायम आणि कायम त्या स्वतंत्रतेचा आनंद तुम्हाला उपभोगता येईल. Praise God. देवाला धन्यवाद. You know, long back, तुम्हाला ठाऊक आहे, खूप पूर्वी it was said असं म्हटलेलं the sun never sets on the British Empire की ब्रिटिश साम्राज्यावर म्हणे सूर्यास्त होत नाही. खूप पूर्वी एक म्हण होती, because कारण British Empire was the greatest empire the world had ever seen. जगाने कधी पाहिलं नसेल एवढं मोठं महान असं साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य गणलं जायचं. आणि म्हणून असं म्हटलं जायचं की ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्त म्हणजे सूर्य कधी मावळणार नाही. They dominated most of the territories of the world. आणि अख्ख्या जगातल्या जास्तीत जास्त प्रांतांवर ब्रिटिश साम्राज्याचं राज्य होतं एकेकाळी. And they had colonies ranging from New Zealand to USA to India. आणि न्यूझीलंड ते USA ते भारतापर्यंत त्यांच्या कॉलनीज होत्या. And at one point, आणि एका वेळेला you know, the British Empire spanned so much of the globe तुम्हाला माहितीये, ब्रिटिश साम्राज्य संपूर्ण जगभरामध्ये इतकं अफाट पसरलं that the sun was literally shining upon some part of the empire every moment of the 24-hour period. की 24 तासाच्या या दिवसामध्ये सूर्य नेहमी कुठल्या ना कुठल्या भागात त्या ब्रिटिश साम्राज्याचा उदय पावलेलाच असायचा. Because if it was day in the New Zealand, कारण न्यूझीलंड मध्ये जर दिवस असेल it would be night in USA. तर USA मध्ये रात्र असते. Say, आणि म्हणून मग सूर्य कधी मावळणारच नाही ब्रिटिश साम्राज्याचा. it would be night in England but day in India. इंग्लंड मध्ये रात्र असेल पण भारतामध्ये दिवस असेल. And that's why it was said the sun never sets on the British Empire. आणि ब्रिटिश लोकांचं साम्राज्य किंवा त्या सत्तेचं साम्राज्य या सगळ्या प्रांतांवरती असल्यामुळे ती म्हण तेव्हा पडली की ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्त कधी होत नाही. That means at any given point it would be day in some British colony. याचा अर्थ ब्रिटिश कॉलनीमध्ये कुठल्या ना कुठल्या वेळेला सूर्य तो उगवलेला असणारच आहे. But today, पण आज what do we see? आपल्याला काय पाहायला मिळतं? The sun has set on the British Empire. ब्रिटिश साम्राज्यावरती सूर्यास्त झालेला आहे. It has set because the colony is all gone. British Empire is a small कारण country ब्रिटिश now. साम्राज्य आता संपूर्ण जगभरामध्ये पसरलेलं नाहीये, भारतावर सुद्धा नाहीये. तर आता एक छोटंसं ब्रिटिश साम्राज्य राहिलेलं आहे, But God says, ज्याला ब्रिटन म्हणतात. पण देव म्हणतो your sun will never go down. तुझा सूर्य कधीच मावळणार नाही. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा सुद्धा सूर्य मावळला, पण देव म्हणतो तुझा सूर्य कधीच मावळणार नाही. Your moon will never withdraw. आणि तुझा चंद्र कधीही क्षय पावणार नाही. You will never see eclipse in your life. आणि कधीही तुला तुझ्या जीवनामध्ये ग्रहण पाहायला मिळणार नाही.
Praise God. देवाला धन्यवाद. You know, it is said on Tuesday you will see the eclipse. असं म्हटलंय की मंगळवारी तुम्हाला ग्रहण पाहायला मिळेल. But God says, पण देव म्हणतो in your life you will never see eclipse. तुझ्या जीवनभरामध्ये कधीही तुला ग्रहण पाहायला मिळणार नाही. Praise म्हणजे God. तुला ग्रहण कधी लागणार नाही आणि Yes. लागलं नाही तर बाधणार पण नाही. Nothing will happen to you. काहीच होणार नाहीये तुझं असं तसं. Because God is going to take care of कारण you. देव तुला सांभाळणार आहे म्हणून तुझं असं तसं काही होणार नाही. That is the power of God. हे देवातलं सामर्थ्य आहे. Your mourning will end. आणि तुझा शोक संपेल, दुःख संपेल. Your crying has to stop. तुझं रडणं थांबलंच पाहिजे. God will do it. देव करेल. How? कसं? He will remove all the calamities from your life. तुझ्या आयुष्यावरची सगळी संकट देव काढून लावे He will refresh you. आणि तुला ताजं तवानं टवटवीत करून ठेवे. He will wipe away your tears. तुझे सगळे हे पडणारे अश्रू देव पुसेल. He will strengthen you. तुला शक्ती देईल, तुला ताकद देईल. Your days of grief has to end. तुझ्या शोकाचे आणि दुःखाचे दिवस संपले तर पाहिजेतच. God will be your eternal life. देव तुझा अनंत काळचा प्रकाश बनेल. ज्या काळाला अंत नाही त्याला म्हणतात अनंत. More lasting than the sun, more अगदी- lasting than the moon. अगदी सूर्यचंद्रापेक्षाही जास्त टिकणारा काळ, अनंत काळ. He will not come and go like the sun. आणि सूर्यासारखा तो सकाळी आला संध्याकाळी गेला असं होणार He नाही. said, I will be the permanent source of light for you. तर तो म्हणतो मी कायमचा तुझ्यासाठी प्रकाशाचा पुरवठा बनेन. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. No matter what you're going through today, तर तुम्ही आज कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल don't worry. तरी काळजी करू नका. Open your heart to God. आपलं हृदय देवासाठी उघडा. Cling to God. देवाला धरून राहा. Seek His face. देवाचं मुख रोज शोधा Your life will change. आणि तुमचं जीवन बदलेल. Blessings will pour forth in आशीर्वाद your तुमच्या life. जीवनावरती वाहायला लागतील The बेटा. devil cannot touch you. आणि सैतान तुम्हाला हात सुद्धा लावू शकणार नाही. Curses cannot touch you. शाप तुम्हाला हातही लावू शकणार नाही. Nobody can do witchcraft अहो, on you. कोणीच तुमच्यावर जादू टोणा करणी बरणी काही करू शकणार नाही. Nobody can do witchcraft on you. कोणी तुमच्यावरती काही करू शकणार नाही. जादू टोणा नाही, करणी नाही, बाहेरचं नाही, आतलं नाही, काही नाही. Yes, if God is with you, जर देव तुमच्या सोबत असेल ना, who can go against you? संपलं. कोण आहे असं की जे तुझ्या विरुद्ध जाईल जेव्हा देव तुझ्या सोबत असेल? Praise God. कोणात एवढी हिंमत आहे? Bible says in Isaiah 51 verse 11, यशाचा 51 अध्याय त्यातलं 11वं वचन म्हणतं, the redeemed shall come back with songs of Zion. Those saved by God shall have everlasting joy upon their heads. यशा 51 आणि त्यातलं 11वं वचन म्हणत आहे, यहोवाचे खंडून घेतलेले गायनासहित सियोनास परत येतील. त्यांच्या माथ्यावर सर्व काळचा हर्ष राहील. ते आनंद व हर्ष पावतील व शोक उसासे पळून जातील. Pain and grief and groaning shall flee away. शोक आणि कण्ण आणि उसासे सगळं पळून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Jeremiah 31 verse 13, इर्म्याचा 31वा अध्याय त्यातल्या 13व्या वचनात बायबल म्हणतं, then shall the virgin rejoice in the dancing. आणि मग कुमारिका नृत्य करून आनंद करतील. Both young men and old together will rejoice. तरुण जवान आणि सगळे एकत्र मिळून आनंद करतील. Because God says, I will turn their mourning into joy. कारण देव म्हणतो मी त्यांचा शोक आनंदात बदली And I will comfort them and make them rejoice from their affliction. आणि मी त्यांना दिलासा देईन, मी त्यांना सांत्वन देईन आणि मी त्यांच्या त्रासांमध्ये त्यांना आनंद करायला लावेन. Praise God. देवाला धन्यवाद. Your bitter story shall change to God's glory in a short time. तुझ्या आयुष्याची कडू कहाणी देवाच्या गौरवासाठी थोडक्या दिवसांमध्ये बदलून जाणार आहे. Yes. तुझ्या आयुष्याची कडू कहाणी. Many of you are weeping. तुमच्यातले अनेक जण रडतायत. Many of you are crying. तुमच्यातले अनेक जण रडतायत. Maybe in the front of everyone you may not cry. आणि कदाचित सगळ्यांसमोर तुम्ही रडणार नाही, But in the four walls you may be crying. पण घराच्या 4 भिंतींमध्ये तुम्ही रडत असाल Your heart may have been broken. आणि तुमचं हृदय कदाचित तुटलेलं असेल. Don't worry. काळजी नका करू बेटा. God sees all that. देव सगळं बघतो. He will wipe away your देव tears. तुझे अश्रू पुसून टाकेल. Bible says in Isaiah 60 verse 2, यशाचा 60वा अध्याय त्यातलं दुसरं वचन बायबल म्हणतं, behold, darkness covers the whole earth, पहा अंधकार संपूर्ण पृथ्वीला झाकून आहे and deep darkness covers the heart of the people. आणि निबिड अंधकार लोकांच्या हृदयांवर पसरलेला But the आहे. Lord will rise upon you, पण परमेश्वर तुझ्यावर उदय पावे and the glory of the Lord will be seen on you. आणि परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावरती पाहायला मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. People will wonder. लोकांना आश्चर्य वाटेल. People, when they see me today, they wonder. आता आज जेव्हा लोक माझ्याकडे बघतात त्यांची बोट तोंडात जातात, त्यांना आश्चर्य वाटतं. How is this great transformation happened? की हा पीटर एवढा कसा बदलला आणि कुठून कुठे गेला? How is he so much rejoicing? कसं म्हणजे कसा हा एवढा बदल त्याच्या जीवनामध्ये आला What has brought this transformation? आणि कुठून त्याला ही सगळी समृद्धी मिळाली? कुठून हा सगळा बदल या पीटरच्या जीवनात आला असं त्यांना विचार पडतो. My God. माझा देव आणि काय? Bible says बायबल म्हणतं in Mark 12 verse 11, मार्कचा 12वा अध्याय 11वं वचन, this is the Lord's doing and it is marvelous in हे our eyes. परमेश्वराने केलेलं कार्य आहे आणि आमच्या नजरेमध्ये हे अद्भुत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen.
And that's the reason why Jesus came on this earth. याच कारणास्तव येशू ख्रिस्त या जगात आले, To transform your life. तुमचं जीवन बदलायला, To bless you. तुम्हाला आशीर्वाद द्यायला. Bible says बायबल म्हणतं, in John 3:16, योहान 3:16, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त देऊन टाकला, that whoever believes on him की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा आता नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन म्हणजे तारण म्हणजे मोक्ष मिळेल. Jesus died for you on the cross. येशू तुझ्यासाठी वधस्तंभावर मेलेले आहेत हे लक्षात घे. And on the third day he rose again. आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He performed miracles after miracles. येशूंनी चमत्कारावर चमत्कार केलेले आहेत. Yes. हो, If you read your Bibles, जर तुम्ही तुमचं बायबल वाचलं, if you go home, read the Bibles, घरी जाऊन जर तुम्ही तुमचं बायबल वाचलं, you will read the amazing stories of men and women of God who started their lives in gloom. तर बायबल मधल्या अशा अनेक देवाच्या सेवकांचं आणि सेविकांचं बहरलेलं जीवन तुम्हाला वाचायला मिळेल, परंतु ज्या जीवनांची सुरुवात फार उदासीनतेत झालेली होती Their lives have been changed. आणि मग होता होता त्यांची जीवनं बदलली. Read of Abraham and Sarah. अब्राम आणि सारा हे एक जोडपं होतं, त्यांच्याविषयी बायबल मध्ये वाचा. At 75, he was still expecting a child. 75 वर्षाचा झालेला असताना सुद्धा तो मला संतान होईल अशी अपेक्षा ठेवून होता. His wife was 60 and expecting a आणि त्याची child. बायको त्याला 60 वर्षाची होती आणि तिची पण अपेक्षा होती की देव मला संतान दे. God promised them that he will bless them. देवाने त्यांना अभिवचन दिलेलं होतं की मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तर दोघांची अपेक्षा होती की वय काही असो देव आम्हाला देईल. Yes, God said, Abraham, देव म्हणाला अब्रामा, you are going to be the father of nations. तू राष्ट्रपिता बनणार आहेस. And God did not allow his sun to go down. आणि देवाने त्याचा सूर्यास्त होऊच दिला नाही, देवाने त्याचा सूर्य मावळूच दिला नाही. He had 8 sons. त्याला 8 मुलगे झाले And many of them became nations. आणि त्यांच्यातले अनेक राष्ट्रांमध्ये देशांमध्ये बदलले. माहित आहे, He died at 175 years of age. 175 वर्षाचा होऊन मग अब्राम मरण पावला. His wife Sarah died at the age of 127 years. आणि त्याची बायको सारा 126 वर्षाची होऊन मग वारली. Yes. हो, देवाच्या लोकांच्या कहाण्याच वेगळ्या असतात बेटा. If you have Jesus, your sun will never go down. तसं तुमच्याकडे जर येशू असतील ना तर तुमचा कधी सूर्यास्त होणारच नाहीये. The sun will never go down on the promises of God. देवाच्या अभिवचनांवरती सूर्य कधी मावळत नसतो आणि मावळणार नाही. They will come to pass. आणि देवाची वचनं बोललेली घडून येणारच. Look at Joseph. तुम्ही योसेफाकडे पहा बायबल मधल्या. He was hated by his own brethren. योसेफाचा तिरस्कार त्याच्या सख्या भावंडांनी केला They बरं का. wanted to kill him. आणि त्याच्या सख्या भावंडांच्या मनात असं आलं की योसेफाचा आम्हाला खून करायचा आहे. They threw him in the well to humiliate him. आणि अक्षरशः त्याला एका विहिरीमध्ये खड्ड्यामध्ये भावंडांनी मिळून फेकून दिलं त्याला लज्जित करायला. They sold him for 20 pieces of silver. आणि एवढंच नाही तर 20 चांदीची नाणी घेऊन काही लोकांकडे याला विकून टाकला But भावंडांनी. God was with him. पण देव त्याच्या सोबत होता. God didn't allow his sun to go down nor the moon to set down. देवाने योसेफाचा सूर्य कधी मावळू दिला नाही आणि देवाने योसेफाचा चंद्र कधी क्षय पाहू दिला नाही. His sun did shine. आणि योसेफाचा सूर्य प्रकाशमान झाला बरं His का. destiny was made. आणि योसेफाच्या आयुष्याची दिशा बनली. He became the prime minister of Egypt. होता 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 योसेफ मिस्र देशाचा म्हणजे आज जो इजिप्त देश आहे त्या देशाचा पंतप्रधान झाला. He saw his third generation grow up. योसेफाने त्याची तिसरी पिढी स्वतःच्या नजरेसमोर वाढताना पाहिली. He died at the good age of 110. आणि अगदी भरघोस 110व्या वर्षी तो मरण पावला. Wherever you are tonight, आज रात्री तुम्ही कुठेही असाल, look to Jesus. येशूंकडे बघा, एवढंच माझं म्हणणं आहे. Trust in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. He will change your destiny. येशू तुमच्या आयुष्यांना घडवतील, तुमचे You- आयुष्य बदलतील You will come out. आणि तुम्ही जरूर सगळ्यातनं बाहेर या. Your sun will never set. तुमचा सूर्य कधीच मावळणार नाही. God will lift up your head. देव तुमचं मस्तक वर आणेल. Praise God. देव तुम्हाला झुकू देणार नाही चार चौघांसमोर. Are you clothed in shameful garment? आज तुम्ही लज्जित आहात का? लज्जेचा झगा घातलाय का? They will be changed for the garment of honor. आज लज्जेचा झगा तुमचा जाऊन तुम्हाला मानाचा झगा मिळेल. God will do it for देव you. तुमच्यासाठी हे करेल. What about Job? इयोबाचं काय? बायबल मध्ये इयोब नावाचा माणूस होता. He feared God. इयोब देवाचं भय बाळगून जगायचा. God even used him to show off to Satan. आणि देवाने या इयोबाला सैतानाला काहीतरी दाखवायला सुद्धा वापरलं. Satan was after him and afflicted him. कारण की सैतान त्याच्या मागे लागला होता. सैतान त्याला त्रास देत होता. He lost his children, त्याच्यामध्ये त्याची 10 मुलं वारली. lost his business. त्याचा व्यवसाय गेला. He was afflicted with sickness. त्याला स्वतःला असा काही आजार झाला. But since he trusted God, परंतु योबाने देवावर विश्वास ठेवल्यामुळे God did not allow his sun to go down. देवाने योबाचा सूर्य मावळू दिला नाही. God blessed him. देवाने त्याला आशीर्वादित केलं. परत एकदा Bible says बायबल म्हणतं in Job 42 verse 10, योबाचा 42वा अध्याय 10वं वचन, he later had 7 sons and 3 daughters. मागाहून त्याला परत 7 मुलगे आणि 3 मुली झाल्या. God doubled up his business. देवाने त्याचा व्यवसाय दुपटीनं वाढवला. The Lord blessed his latter end more than the
former. आणि परमेश्वराने पूर्वीपेक्षाही त्याला अजून जास्त पश्चात आशीर्वादित केलं. Praise God. देवाला धन्यवाद. God can change anything. सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, प्रभू काहीही बदलू शकतो. He can do anything for प्रभू you. काहीही करू शकतो तुझ्यासाठी. He can change your life forever. देव कायमचं तुझं जीवन बदलू शकतो, तुझा स्वभाव बदलू शकतो देव. Life forever. अगदी तुझं जीवन कायमचं बदलून टाकेल देव. Today the positive will swallow up the negative. आज नकारात्मक सगळं जाऊन सकारात्मक त्याच्या मागे लागेल. Yes. हो. Your disgrace shall be disgraced by God's grace in the name of आज Jesus. तुमची लज्जा आणि अपमान प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा येऊन त्याची जागा घेईल. The लज्जेची आणि devil, the अपमानाची. devil who has been following you like a shadow will be cast out from your life and from your house in Jesus' name. आणि सावलीप्रमाणे जो सैतान तुमच्या मागे लागलेला होता त्याला येशू ख्रिस्तांच्या नावामध्ये हाकलून घालवण्यात येईल तुमच्या जीवनातून आणि घरातून. Praise God. देवाला धन्यवाद. Your despondency will go in the name of Jesus. आणि हा सगळा तुमचा लाचारपणा येशूंच्या नावात निघून जाईल. No sorrow shall be heard in your habitation. दुःखाविषयी न काही ऐकलंच जाणार नाही तुमच्या घरात. Your agony shall go in the name of Jesus. तुमच्या सगळ्या यातना येशूंच्या नावात निघून जातील. Your poverty will go in the name of Jesus. तुमचं दारिद्र्य येशूंच्या नावात निघून जाईल. Your suffering has to stop in the name of तुमचे Jesus. त्रास थांबलेच पाहिजेत येशूंच्या नावात. The grace of Jesus Christ is enough for you. येशू ख्रिस्तांची कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. Yes. त्याची कृपा सर्वांवर आहे. Jesus came to end your trauma. येशू ख्रिस्त तुमचा सगळा त्रास आणि तुमच्या त्या सगळ्या दुर्घटना बदलायला आलेत. Your sun will not set in the name of Jesus. तुझा सूर्य मावळणार नाही येशूंच्या नावात. Your sun will not set in the name of Jesus. तुझा सूर्यास्त होणार नाही येशूंच्या नावात. Your moon will not depart in the name of Jesus. तुझा चंद्र क्षय पावणार नाही येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Wherever Jesus went, जिथे कुठे येशू गेले He changed the atmosphere. तिथे तिथे येशूंनी संपूर्ण वातावरण बदललं Gloominess was replaced with dancing. आणि सगळा शोक त्यांनी नृत्यात बदलला. Look at the house that Jesus went. ज्या घरामध्ये येशू गेले ते घर बघा. There was always light. नेहमी त्या घरात प्रकाश असायचा. Weeping always changed when Jesus went. येशू ख्रिस्त जिथे जिथे गेले तिथे रडणं बदललं आणि आनंद आला. Jairus' only daughter was sick याईर नावाचा एक माणूस होता, त्याची एकुलती एक मुलगी आजारी होती and she died. आणि ती एवढी आजारी पडली की ती वारली. None could do anything. कोणी काहीच करू शकेना. The doctors only brought their medical kit, डॉक्टरांनी केवळ आपल्या मेडिकलच्या त्या बॅगा आणल्या, but nothing of the medicines म्हणजे worked. इन शॉर्ट औषधं आणली पण औषधं सुद्धा त्या मुलीवर चालली नाही. But when Jesus comes, पण येशू जेव्हा केव्हा येतात, He never brought His briefcase. येशू कधीच असं मेडिकलच्या बॅगा वगैरे घेऊन तर येतच He नाही. never came with the medical kit. आणि येशू ख्रिस्त काय औषधांची बोसकी वगैरे घेऊन आले नाही. No. नाही नाही नाही, ते येशू आहे. Bible says बायबल म्हणतं in Luke 8:52, लूकचा 8वा अध्याय 52 वचन, when Jesus saw all were weeping loudly and येशूंनी mourning, जेव्हा याईराच्या घरात जाऊन बघितलं की सगळेजण जोरजोरात रडतायत आणि शोक करतायत, He said, "Do not weep. येशू सगळ्यांना म्हणाले, "ए, रडू नका रे कोणी." Do not weep." अजिबात कोणी रडायचं नाही. Even tonight He's saying, "Do not weep." आज रात्री देखील येशू तुम्हाला सांगतायत, अजिबात रडायचं नाही. And He went into the room आणि येशू खोलीत गेले where the girl lay dead, जिथं मुलगी पडलेली होती and तिथे. He held her hand, आणि येशूंनी त्या मुलीचा हात धरला and He said, "Little girl, I say unto you, arise." आणि म्हणाले, "लहानशा मुली, मी तुला सांगतो, उठ." And this girl rose from the आणि ही dead. मुलगी मेलेल्यातनं परत जिवंत होऊन बसली. Read the Bible. बायबल वाचा, लिहिलेलं आहे. There is not a single person in the whole world that could do what Jesus did. अख्ख्या जगात एकही असा माणूस नाहीये की ज्यांनी येशूंनी जे केलंय ते केलेलं असेल. The whole atmosphere became charged. आणि सगळं वातावरणच बदलून गेलं त्या घरातलं. Life came out of death. जीवन मृत्यूतून जीवन बाहेर आलं. बोला. Laughter came out of crying. मला रडण्यातनं हास्य बाहेर आलं. The house of mourning was changed into a house of dancing. शोकाचं आणि मैतीचं घर आनंदाचं व नृत्याचं घर झालं. Praise God. जिथं मयत व्हायला हवी होती तिथं आनंदोत्सव झाला. Wherever Jesus went, तेच मला तुम्हाला म्हणायचं आहे की जिथे कुठे येशू गेले never went with the medicine. तिथे येशू ख्रिस्त कधीच औषधाच्या बॅगा घेऊन गेलेले He नाही. never said, "Are you sick? येशू कधी असं म्हटलेलं नाही, तू आजारी आहेस का, Take one crocin, you'll be बरं all आजारी right." आहेस तर मग एक क्रोसिन घे किंवा डोलो घे, डोलो बरा होशील. नाही नाही, नो डोलो बोलो, Nothing. अजिबात नाही. He didn't say, "Oh, are you sick? येशूंनी विचारलंच नाही, तू आजारी आहेस का, Take one paracetamol." मग एक काम कर, पॅरासिटामॉलची एक गोळी घेऊन टाक. No. म्हणजे काय, ताप वगैरे घालवायची गोळी He नाही. just said the word, येशू केवळ शब्द बोलले and that person was healed. आणि जसं येशू शब्द बोलायचे तसं समोरचा माणूस बरा Praise व्हायचा. God. देवाला धन्यवाद. One widow was walking with the funeral of her own son. एकदा ना एका विधवा बाईचा जवान मुलगा, तो पण एकुलता एक मुलगा वारला आणि मयत चाललेली होती. And Jesus said to the widow, आणि येशू जाऊन त्या विधवा बाईला म्हणाले, "Please don't cry. प्लीज रडू नका बाई, Don't cry." नका रडू. And He raised that son. आणि त्या from मेलेल्या the dead. मुलाला येशूंनी त्या तिरडीवरून जिवंत करून Praise बसवलं. God. बोला. मैतीची मिरवणूक चालली होती, त्यात येशू आले आणि पोराला जिवंत करून गेले.
One father came एक बाप येशूंकडे आला and he knelt before Jesus. आणि तो बाप येशूंसमोर गुडघे टेकून उभा राहिला Have pity on me. आणि म्हणाला, गुरुदेव माझ्यावर दया करा, I have only one son. मला एकच मुलगा आहे He is demon oppressed. आणि त्याला सैतान लागलाय, त्याच्या अंगात येतं, I don't know what to do. मला अजिबात कळत नाही मी काय करू. It makes him scream. आणि सैतान त्याच्यामध्ये आला की तो किंचाळायला लागतो, It shakes him त्याच्या अंगात आलं की तो असा थरथर कापतो, till he foams in the mouth. मग त्याच्या तोंडाला फेस सुटतो. I don't know what to do. मला काही कळत नाही मी काय करू Many गुरुदेव. times he falls in the water. Sometimes he falls in the fire. मग अनेक वेळा अंगात आल्यानंतर तो पाण्यात जाऊन पडतो, कधी आगीत जाऊन पडतो. Jesus said, येशू त्याला म्हणाले, how long your son is suffering? बाबा तुमच्या मुलाला हा त्रास कधीपासून आहे? He said, of a child. तर तो बाबा बोलला, लहानपणापासून आहे, From many, many years. म्हणजे अनेक वर्षांपासून माझ्या मुलाला हा त्रास आहे. Jesus rebuked the devil. येशूंनी सैतानाला धमकावलं Leave. आणि म्हणाले, सोड त्याला. And the devil left. आणि सैतान त्या मुलाला सोडून गेला And the boy was set free. आणि तो मुलगा एकदम मोकळा झाला, त्याचं अंगात यायचं थांबलं. Bible says बायबल in म्हणते Isaiah 30 verse 19, यशाचा 30वा अध्याय 19वा वचन, your time of tear is over. तुझी अश्रूंची वेळ संपली रे, Your time of tear is over. तुझी रडायची वेळ संपली रे राजा, You shall weep no more. आता तू रडणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद.